दरम्यान ईडीची नोटीस आल्यावर त्यांचं दैवत बदललं। अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी हा जोरदार टोला लगावलाय। तर दैवत कसे बदलायचे यामध्ये संजय राऊतांची पीएचडी आहे। नितेश राणे यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात, फिरत असतात। दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेसमध्ये संजय राजाराम राऊत तिथे शिक्षक आहे। कारण का दैवत बदलण्यामध्ये पीएचडी संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे। सकाळचा दैवत वेगळा, संध्याकाळचा दैवत वेगळा, मॅटिनीमध्ये दैवत वेगळा, कसे दैवत बदलायचे ना। आता लहान मुलांनी ह्यांच्याकडून क्लासेस घेतला तर काय हरकत नाही, म्हणून ह्यांनी अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषाच करू नये। कारण मूळ संजय राजाराम राऊत तरी ह्याचा दैवत आहे का, हा कधीतरी संजय राऊतला आता विचारायची वेळ आलेली आहे।